नमस्कार खवय्ये, ज्योतिष किचनमध्ये आपलं स्वागत आहे. तर आज आपण इथे एकदम सोप्या पद्धतीने मटर पनीरची रेसिपी बघणार आहोत. तर त्यासाठी इथे आपल्याला काय साहित्य लागणार आहे बघूया. मी इथे 250 ग्रॅम पनीर घेतलेले आहे. त्याचे चौकोनी तुकडे करून घेतलेले आहे. अर्धी वाटी मी इथे हिरवे मटार घेतलेले आहे. त्यानंतर इथे 3 ते 4 बारीक चिरलेले कांदे घेतलेले आहे मीडियम आकाराचे आणि 2 मोठे टोमॅटो घेतलेले आहे. मी इथे चॉप करून घेतलेले आहे बारीक. मोठे नसेल तुम्ही लहान 4 टोमॅटो घेतले तरीही चालतील. 1.5 चमचा इथे मगज बी आणि 1.5 चमचा खसखस घेतलेली आहे. अर्धा तास मी इथे गरम पाण्यामध्ये भिजत ठेवलेली. याची आपल्याला पेस्ट बनवून घ्यायची आहे. खडे मसाल्यामध्ये बघूया. दालचिनीचा अर्धा तुकडा घेतलेला आहे, 5 ते 6 मिरे, 3 ते 4 लवंग, वेलची 2 घेतलेल्या आहे, तेजपत्ता आणि अर्धा चमचा जिरे. आता बाकीचे मसाले बघूया. 1 चमचा धना पावडर, 1 चमचा कसुरी मेथी, 1.5 चमचा लाल तिखट, पाव चमचा हळद, 1 चमचा गरम मसाला, चवीनुसार मीठ आणि 1 ते 1.5 चमचा आलं लसूणची पेस्ट घ्यायची आहे. एक साईडला मी कढई गरम होण्यासाठी ठेवलेली, त्यामध्ये 2 मोठे चमचे तेल टाकलेलं आणि त्यामध्ये आपल्याला पनीरचे तुकडे फ्राय करून घ्यायचे आहे. तुम्ही इथे तेलाऐवजी बटर जरी वापरलं तरीही चालेल. तर व्यवस्थित आपल्याला गोल्डन ब्राऊन पनीर करून घ्यायचं आहे. ह्यामध्ये एक टीप मी तुम्हाला सांगणार आहे. पनीर जर तळताना कडक जर झाली तर कोमट पाण्यामध्ये मीठ टाकून त्यामध्ये तुम्ही पनीर ठेवले तर एकदम सॉफ्ट होतात आणि सॉफ्ट झाल्यावर तुम्ही ते भाजीसाठी वापरू शकतात. त्यामुळे घाबरायचं काही कारण नाही. तर आता इथे पनीर आपले व्यवस्थितपणे गोल्डन ब्राऊन झालेले आहे. तर हे बघा, एका प्लेटमध्ये मी आता काढून घेते. सर्व पनीर मी अशाच प्रकारे आता तळून घेणार आहे. तर हे बघा, सर्व पनीर आपले तळून झालेले आहेत. किती छानपैकी गोल्डन ब्राऊन कलर आलेला आहे ना. तर अशाच प्रकारे आपण तळून घ्यायचे आहेत. आता त्याच तेलामध्ये मी 1 चमचा बटर टाकलेला आहे. बटर आपलं वितळल्यानंतर ह्यामध्ये आपण खडे मसाले टाकून घेणार आहोत. खडे मसाले टाकल्यानंतर मीडियम गॅसवरच आपल्याला ते परतून घ्यायचे आहे. फास्ट गॅसवर परतल्यावर करपट होतात आणि त्याची चवही कडवट लागते. त्यामुळे आपल्याला मीडियम गॅसवर परतून घ्यायचे आहे. खडे मसाले परतल्यानंतर कांदा आपल्याला टाकून परतून घ्यायचा आहे. गोल्डन ब्राऊन आपल्याला व्यवस्थित कांदा होऊन द्यायचा आहे. बारीक चिरल्यामुळे तो लवकर परतला जातो आणि भाजीची ग्रेव्हीही एकदम चविष्ट लागते आणि थिक होते. कांदा आपला परतला गेला आहे. त्यानंतर आपण आलं लसूणची पेस्ट टाकून पुन्हा एकदा परतून घेणार आहोत. जोपर्यंत आलं लसणाचा कच्चेपणा जात नाही तोपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचं आहे. परतल्यानंतर आपल्याला टोमॅटोची पेस्ट टाकून घ्यायची आहे. तुम्ही मिक्सरमध्ये बारीक केले तरीही चालेल. मी आता हे चॉपरमध्ये चॉप करून घेतले होते. बारीक केल्यामुळे आपल्याला कांदा आणि टोमॅटो परतायलाही वेळ लागत नाही. 2 ते 3 मिनिटासाठी मी इथे झाकण ठेवून परतून घेणार आहे. तेल सुटेपर्यंत आपल्याला मसाला जो आहे तो परतून घ्यायचा आहे, जेणेकरून भाजी आपली चविष्ट होते. ह्या प्रकारे जर तुम्ही भाजी केली ना, 1 ऐवजी 2 चपात्या नक्कीच खाल. आता त्यानंतर आपण सुके मसाले टाकून घेणार आहोत. हळद, लाल तिखट, धना पावडर, गरम मसाला, चवीनुसार इथे मीठ टाकलेलं आहे. सर्व मसाले आता एकजीव आपण करून घेणार आहोत. नेहमी भाजी करताना मीडियम गॅसवर केल्यामुळे चव छान लागते आणि त्याला तेलही सुटतं. कमी तेल वापरलं तरीही छान भाजी लागते. त्यानंतर आपण मगज आणि खसखसची पेस्ट आहे ती टाकून घेणार आहोत. मगज जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही काजूची पेस्ट करून यामध्ये वापरली तरीही चालेल. तर एकजीव करून घ्यायचं आहे सर्व मसाले आपल्याला. हवं असल्यास तुम्ही 3 ते 4 मिनिटासाठी इथे झाकण ठेवून परतलं तरीही चालेल. तर हे बघा, मसाला आपला छानपैकी परतला गेलेला आहे. साईडनी त्याला तेलही सुटत चाललेलं आहे. मीडियम गॅसवरच आपल्याला हा मसाला परतून घ्यायचा आहे. मसाला छानपैकी परतल्यानंतर त्यामध्ये आता आपण मटार टाकून घेणार आहोत. मटार टाकल्यानंतर पुन्हा एकदा परतून घेणार आहोत आणि त्यानंतर आता तळलेले पनीरचे जे तुकडे होते ते यामध्ये आपण टाकून घेणार आहोत. एकजीव होईपर्यंत आपल्याला हा मसाला परतून घ्यायचा आहे. दोन मिनिटं आपण व्यवस्थितपणे परतून घेणार आहोत. त्यानंतर इथे मी अर्धा ग्लास गरम पाणी वापरलेलं आहे आणि त्यानंतर आपण इथे कसुरी मेथी टाकून घेणार आहोत. तर दिसायला बघा किती सुंदर दिसते ना भाजी. यामध्ये मी पूर्ण 1 ते 1.5 ग्लास पाणी वापरलेलं आहे. 5 ते 7 मिनिटं आपल्याला झाकण ठेवून भाजी ही शिजवून घ्यायची आहे. मीडियम गॅसवरच आपल्याला ही भाजी शिजवायची आहे.
5 ते 7 मिनिटानंतर बघूया आपली भाजी कशी शिजली गेली आहे ते. वाव, दिसायलाही किती छान दिसते ना, आणि कलरही किती छान आलेला आहे. अप्रतिम अशी आपली ही मटर पनीरची भाजी तयार झालेली आहे. ग्रेव्ही त्याची अशीच असते, जास्त पातळ नसते, ना जास्त पातळ ना जास्त थिक, एकदम रेस्टॉरंट स्टाईल आपली मटर पनीरची भाजी इथे तयार झालेली आहे. अशा पद्धतीने जर तुम्ही बनवली तर घरात सर्वांना नक्कीच आवडेल. तर नक्की ट्राय करून बघा. कमी साहित्यात आणि पटकन होणारी आपली मटर पनीरची भाजी इतकी अप्रतिम लागते ना की तुम्हाला पुन्हा पुन्हा फरमाईश होईल की पुन्हा पुन्हा बनवा म्हणून. तर ही मटर पनीरची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर हे बघा, कमी तेलामध्ये बनवली तरीही किती छान प्रकारे तेल सुटलं गेलेलं आहे. जास्त तेलाचाही आपण इथे वापर केलेला नाही आहे. तर ही रेसिपी तुम्ही नक्की करून बघा. खूपच भन्नाट लागते, खूपच यम्मी लागते. तर आता इथे भाजी आपली शिजली गेलेली आहे. इथे मी गॅस बंद केलेला आहे आणि 2 मिनिटासाठी इथे मी झाकण ठेवलं होतं. तर ही बघा, भाजी आपल्याला दिसायला किती छान दिसते ना. एवढे छान पदार्थ जर घरी आपण केले तर कशाला रेस्टॉरंटमध्ये आणि बाहेर जाण्याची गरज आहे. घरीच मुलं पोट भरून भाजी खातील आणि तुमची तारीफ नक्की करतील. माझी रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.